व्ही.डी.एस. आय.व्ही. शिष्यवृत्ती परीक्षा 16 एप्रिल रोजी 27 केंद्रांतून 1006 विद्यार्थी सहभाग घेणार. दापोली तालुका शिक्षण विभागाचा स्वप्नपूर्ती करणारा, शैक्षणिक दर्जा उंचावणारा उपक्रम म्हणजे व्हिजन दापोली उपक्रम होय. 7 वर्षापूर्वी तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सुरू केलेल्या व्हिजन दापोलीमुळे जिल्ह्यासह राज्यात दापोलीच्या या उपक्रमाची दखल घेतल्याचे दिसून येते. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून 4थी शिष्यवृत्ती परीक्षा दापोली शिक्षण विभागाकडून घेतली जाते. चालू शैक्षणिक वर्षात सदर परीक्षेसाठी 27 केंद्रांतून 1006 विद्यार्थी प्रविष्ट असून दिनांक 16 एप्रिल रोजी सदर परीक्षेचे आयोजन केले आहे. त्याचे आज दिनांक 12 रोजी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. यासाठी 108 शिक्षक पर्यवेक्षक तर निकालपत्रक तयार करण्यासाठी 33 तंत्रस्नेही शिक्षकांसह 29 शिक्षक केंद्र संचालक म्हणून काम करणार आहेत. काल 12 एप्रिल रोजी तालुक्यात टाळसुरे येथे झालेल्या नियोजन सभेप्रसंगी तालुक्याचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी व्हिजन दापोली एक स्वप्नवत उपक्रम असून आपण दापोली येथे नव्याने रुजू झाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी काहीतरी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस घेऊन आलो होतो. पण येथे आधीपासूनच व्हिजन दापोली हा उत्कृष्ट उपक्रम सुरू असल्याबद्दल आपणास खूप आनंद होत असून सदर उपक्रमास आपण चालना देणार असून सदैव सहकार्य करू असे सांगत विद्यार्थ्यांसह सर्वांना सदर परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या वर्षापासून फक्त 50 गुणवंत विद्यार्थी निवडण्यात येणार असून आपले विद्यार्थी गुणवत्ता यादीत कसे येतील यासाठी तालुक्यातील शिक्षक वर्ग झटत असून सदर परीक्षेतून निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून पुढील शैक्षणिक वर्षात 5वी शिष्यवृत्ती आणि नवोदयाची तयारी करून तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी शिक्षक वर्ग प्रयत्न करणार आहेत, असेही बळवंतराव यांनी सांगितले. तर व्हिजनचे तालुका अध्यक्ष धनंजय शिरसाट यांनी सचिव सुनील कारखेले यांच्या नेटक्या नियोजनास दाद देत परीक्षा काटेकोरपणे वस्तुनिष्ठ पार पाडावी असे आवाहन केले. व्ही.डी.एस. अर्थात व्हिजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय याचे सविस्तर आणि सूक्ष्म असे नियोजन करून सचिव सुनील कारखेले यांनी प्रास्ताविक केले. तर टाळसुरेचे केंद्र प्रमुख संदेश महाडेक यांनी स्वागत व आभार व्यक्त केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.